अरे गाववाले, गुड मॉर्निंग. काय म्हणते मॅनेजमेंट? मजेत ना? आपण पण एकदम मजेत. आता मी चाललोय पंढरपूरवरनं पुण्याला. ऍक्च्युली माझा प्लॅन होता ह्याला जायचा, लातूरचा, पण एक अर्जंट मिटिंग आली, त्याच्यामुळे आता चाललोय पुण्याला. काय सांगायचं, लय डोक्याला त्रास झालाय. बाकी सगळे आवरले. 6 वाजले ना, 5 वाजता उठलो, सगळं आवरलं पटापट. हिरवायला आणायचं राहिलं तर खाली जाऊन घेत होते. हॉटेल पण पंढरपुरात एवढं काही हे नाही, सकाळ सकाळी काही सर्व्हिस मिळाली. त्याच्यामुळे म्हटलं आता राहू द्यायचं, कुठं नादं लागत बसू. आपलं उठून म्हणजे लवकर उठून आवरलं त्याला सगळ्या लेट व्हायचा. त्याच्यामुळे आता आहे असं खाली जातो, बिलिंग बिलिंग करतो आणि कल्टी मारतो लवकर. 11:30-12 वाजून पोहोचायचे पुण्यात. तो चलो चलते फिर पुणे में, मजा आहे आज. ही आपली रूम काल घेतलेली बघा, चांगली रूम आहे त्या हिशोबानं, छान आहे. चल, अजून अंधार पडलाय, ट्रॅव्हल्स गणली आपली गेली, त्याच्यामुळे मी आता चाललोय ह्या गाडीनं. नातेपुतेच्या पुढे ना 1-2-3 किलोमीटरवर नाश्त्याला थांबलेलो. लय घाणेरडा नाश्ता, तिथे अन्नाला नावडू नये पण करायची पद्धत लय घाणेरडी होती. आणि चहा कॉफी झाली होती म्हणजे झोप गेली. कंटिन्यू 132 किलोमीटर्स आहे इथून. बहुत किती वाजेपर्यंत पोहोचू, 11पर्यंत पोहोचू असं मला वाटतं. आता वाजले 8. थंडी लय बेकार, काय सुचना, लय बेकार. वाजले 9:45 आणि गाडी 2च मार्ग आहे, त्याच्यानंतर 3. 17 वाजता गेल्यासारखं झालंय मला. मला वाटत नाही 11-11:30 आणि 11:30 मीटिंग मीटिंग 12 वाजता चालले गाडी बाबा. लोणंदचा ब्रिज दिसतोय का पुढं? मला पुढचुंगी साईडला केवढी मोठी वडाची झाड आहे ती. माझी ऍक्च्युली मीटिंग आहे 12ची, मला इथेच 11:45 झाले. हडपसर मध्ये लय शिवाय खाल्ले. माझा बॉस पण आलाय. जायला गर्दी कसली बघ, नॉन स्टॉपला लाईन इथपर्यंत. 12 वाजले आणि मी आता स्वारगेटला पोहोचले. पहिली ना 17 जायला किती गर्दी, लय डेंजर गर्दी. सुट्ट्या आहेत ना 3 दिवस, म्हणजे आज क्रिसमस, उद्याची लोकांनी सुट्टी टाकली आहे, सॅटर्डे संडे सुट्ट्या. आता मी लातूरला जाऊ का घरी जाऊ हे मला काय कळत. ठीक आहे, पहिल्यांदा मीटिंग करणं महत्वाचं आहे. माझा बॉस 10ला 12:30 टायमिंग मी सांगितलं. कैसा होता है तो चलते फिर पहले नळ स्टॉपला जावं आहे आपले. मग अजून नळ स्टॉपला जावं, मग खूप प्लॅनिंग करू. सेंटर बारका सेंटर कसं आहे, छोटस सेंटर केलंय. क्लायंट जिथं पोहोचून पहिल्यांदा म्हणलं कॉफी मारू आणि नंतर मीटिंग. बरोबर नळ स्टॉपला पोहोचले. अजून बॉस आमचे काय आलेच नाहीत, त्याच्यामुळे मी आपलं काम करत बसलोय. बरं होईल जरा बॉस येण्याच्या आधीच मी थांबलो, नंतर परत शिवाय खायला लागलं. चले, जवळजवळ 2-2.5 तास साहेबांबरोबर मीटिंग झाली. लंच पण साहेबांबरोबर केला आणि असं कन्क्लूड केलं की आता लातूरला जाण्यात काही पॉईंट नाहीये एका दिवसासाठी. तर आता मी चाललोय सातारला. लय बेकार ट्रॅफिक आहे. आणि एक चांगली न्यूज आहे की जरा मागाची गर्दी कमी झाली सातारची. इकडे नाही तर इकडे लाईन आलेली. सो चलो, गाड्या काय थांबत नाही. आश्चर्य, सातारला अजिबातच गर्दी नाही. सकाळी कसली गर्दी होती पहिली ना, आता अजिबात नाही. एक लय भारी बस आली. मला तिथे गेलो, कसलीच गर्दी होती. आणि एवढ्याची मागणं बस लाईनला थांबायची गरज नाही किंवा काय नाही. डायरेक्ट ते म्हणले बसमध्ये वाचा आणि कल्टी. लय भारी वाचतो. तर मला वाटलं 1-2 तास पर्यंत असं नसतं ते लाईन मध्ये थांबायला. दुपारी आपण आलो तेव्हा पहिलं किती गर्दी होती. आपलं बॉस बरोबर मिटिंग झाली. बॉसने एवढ्या डेंजर गोष्टी सांगितल्या. आता तुम्हाला उद्या येणाऱ्या काळात परत चेंज व्हायला करायला लागेल.
तर आता वाजले 7:30 आणि पोचले सातारमध्ये. वेळेत पोचलो इन टाइम. मला वाटलं जरा उशीर पण आज आपलं नशीबले जोरावर आहे. सुदेश सुतार, अविनाश बाकले मला दोघं घ्यायला आलेले आहेत या ठिकाणी. धन्यवाद. चला सारखा पुढे थांबा, मी जॅकेट घालतो थांब. मी घरी आलो. काय झालं बघूच मी, काय झालं काय झालं? एवढं छान हेअरकट केलं, काय झालं इथं? कसं काय लागलं? होय का? रक्त गेलंय? गेली. आता वाजले 10:30. माझी घरी पोचलो आणि जरा जेवलो बिवलो ओके मध्ये ब्लॉग अपलोड केला. आणि जी रडत होती गुलाबजाम खायचं म्हणून, ते राजश्री बघा 11 वाजले तरी आता गुलाबजाम चाललाय तयारी. वेड्या काय, वेड्या आईची वेडी ही माया. वा वा वा. चला तर उद्या गुलाबजाम खायला या सगळ्यांनी. आता मी हा ब्लॉग इथे संपवतो. गुड नाईट, बाय बाय.